नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडींनी. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला. सूत्रांची माहिती. प्रकरणी एसआयटी स्थापन. पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार. नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार प्रकरणी मलेशिया कनेक्शन समोर संबंधित प्रकरणात विदेशी फंडिंग झाल्याचा संशय. काही व्हॉट्सअप चॅटच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू. मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आज अमरावतीत बंद. चलपूर परतवाडा शहरातील बाजारपेठ बंद ठेवत घटनेचा निषेध. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. अमरावतीच्या परतवाडामधील आरोपी मोहम्मद अयासच्या घराच्या अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई. पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबीनं घराच्या बाजूला असलेला अनधिकृत लोखंडी जिना पाडला. गोरेगाव ड्रग्ज पार्टीचं कुरिअर कनेक्शन उघड. 2 तरुणांच्या मृत्यूनंतर गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाला वेग. पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू. पार्टीत 25 विद्यार्थ्यांचा ग्रुप सहभागी होता. गोरेगावच्या नेस्कोतील कॉन्सर्टमध्ये इन्फ्लुएन्सर ऑरीही उपस्थित. याआधीही ऑरीवर ड्रग्ज सेवनाचे आरोप. नेस्कोतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचं अतिसेवन केल्यामुळे दोघांचा झाला होता मृत्यू. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून वनराई पोलीस ठाण्यात भेट. गोरेगावच्या नेस्कोमध्ये कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू. निदर्शनं करत कारवाईची मागणी. भंडाऱ्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट. शालेय विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज मिळतं. खासदार प्रशांत पडोळे यांचा दावा. तर ड्रग्ज प्रकरणी सरकार संवेदनशील. अँटी नार्कोटिक्स पॉलिसी आणली. मंत्री पंकज भोयर यांचं उत्तर. शाळेमध्ये साहेब छोटे छोटे 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना जेव्हा एमडी ड्रग्ज येतात साहेब, त्याच्यावर साहेब कारवाई झाली पाहिजे साहेब. अशी समिती तयार करा. मोठा रॅकेट आहे साहेब. परंतु सरकार देखील त्या ठिकाणी संवेदनशील आहे. याच्यावर नियंत्रण आणण्याकरता की अँटी नार्कोटिक्स पॉलिसी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणली. मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रग्जचा शिरकाव झाल्याची भीती. एका तरुणानं घातक ड्रग्ज घेतल्याचा संशय. भर रस्त्यात विचित्र अवस्थेत आढळला हा तरुण. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. भोंदू खरातचे कारनामे. पोपटराव पवार भुसेनचे पीए खरातकडे गेले होते. अंजली दमानिया यांचा दावा. दीपक केसरकर यांचे खरातसोबत 19 कॉल. तर जयंत पाटील यांचे देखील अशोक खरातसोबत कॉल्स. अंजली दमानिया यांची माहिती. दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. अभिजित भांडे पाटील नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चाकणकरांसह सर्वांना वाचवण्यासाठी मोठी मदत. अंजली दमानिया यांचा मोठा दावा. भांडे पाटील यांना पदमुक्त करा. त्यांचे खरात याच्याशी 2 नंबरवरून 143 आणि 53 वेळा फोन कॉल्स. दमानियांचा दावा. अभिजित भांडे पाटील जे इथे एसआरए मध्ये होते त्यांची एसआरएतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलेत. यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे. चाकणकर धनंजय मुंडेंप्रमाणेच मीडिया ट्रायल झाल्याचं बोलतायत. आरोप झाल्यावर धनंजय मुंडेंसारख्याच चाकणकर गायब का? अंजली दमानिया यांचा सवाल. खरातचा मोबाईल बंद होईपर्यंत चाकणकरांचा कॉल. दमानियांचा दावा. एक्झॅक्टली धनंजय मुंडे बोलत होते. एक्झॅक्टली तेच शब्द की माझ्यावर मीडिया ट्रायल होते, माझ्या विरुद्ध पुरावा दिला जात नाहीये, माझं अमुक नाहीये, माझं तमुक नाहीये, असं जे विधान त्यांनी काल केलं फेसबुक पोस्ट थ्रू, आणि त्या पण एक्झॅक्टली धनंजय मुंडेंसारख्या सध्या मीडियातनं गायब आहेत. चाकणकरांना अटक व्हावी म्हणून अदिती तटकरे यांनी काय पाठपुरावा केला? चाकणकरांवर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय करताय? मंत्री अदिती तटकरे कुठे आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल. दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यात होता. अंजली दमानिया यांचा मोठा दावा. 34 सेकंदात 6 आर्थिक व्यवहारांचे ट्रान्झॅक्शन झाले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा. अंजली दमानिया यांची मागणी. तर सीडीआर खरे की खोटे ते खरे असतील तर शिंदे आणि केसरकरांची चौकशी कधी? सुषमा अंधारे यांचा आरोप. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये
6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले. एकनाथ शिंदेची चौकशी करायची हिम्मत गृह खात्याची आहे का? चौकशीचा फारच कशाला करताय? तर अजूनही एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीचे समन्स का नाही? आरोप चुकीचे होते म्हणता मग इतके दिवस झोपा काढत होत्या का? तृप्ती देसाई यांचा सवाल चाकणकरांनी तेव्हाच उत्तर द्यायला हवं होतं. बहिणीचा जबाब नोंदवल्यानंतर चाकणकर यांना जाग आली. तृप्ती देसाई यांची टीका 28 दिवस झाले माझ्यावरील आरोपांचे कोणी पुरावे दिले नाही. रुपाली चाकणकर यांनी केली होती फेसबुक पोस्ट. रुपाली चाकणकर 28 दिवस झोपा काढत होत्या का? एवढे जर आरोप चाललेत आणि ते जर चुकीचे आहेत तर तातडीनं त्या आरोपांना उत्तर द्यायला त्यांनी समोर येणं गरजेचं होतं. त्यांनी त्यामध्ये त्यांचा जर कुठलाही संबंध नाहीये तर त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन वारंवार त्याचा खुलासा करणं गरजेचं होतं. परतवाड्यातील बुलडोझर चालवला चांगली गोष्ट. खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही यासाठी तटकरे यांचा आशीर्वाद आहे की ठाण्याचा आहे? चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी? सुषमा अंधारे यांचा सवाल. परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोजर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं. पण तसाच बुलडोजर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे. फक्त खरातच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोजर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोजर चालवला गेला पाहिजे. खरातचा आणि माझा संपर्क आला होता. माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांची प्रतिक्रिया. मित्र हरवल्यानंतर खरातकडे विचारणा केली होती मात्र खरातची भविष्यवाणी खोटी ठरली. अंजली दमानिया यांनी नाव घेतल्यानंतर शिवाजी सहाणे यांचं स्पष्टीकरण. मुंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातचा नवा कारनामा. शिर्डीतील 4 एकर जमीन खरेदी व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांचा वापर. या बँक खात्यांप्रकरणी चौकशी. खात्यांमधून तब्बल 17 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती. तर भोंदू खरातच्या मालमत्तांचे 2 गोण्या कागदपत्र ईडीच्या पथकाकडून जप्त.